सांगली जिल्हा विकास संघ आणि युरोफ्रूट आयोजित द्राक्ष व फळ महोत्सव तसेच महिला बचत गटाचा भव्य प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन मंत्री श्री भरत शेठ गोगावले साहेब यांनी भेट दिली। तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्री फैजल खान यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच या महोत्सवाला शिवसेना विभाग प्रमुख श्री अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, दीपक महेश्वरी, लक्ष्मण कोठारी यांचा समवेत अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष श्री संभाजी लोखंडे, महिला अध्यक्ष सौ कांचन माने, आशा माने, वंदना कवळे, संघटक पोपट खरात, अशोक मिसाळ, अथर कवळे, विक्रम दोणके, अजय खवळे इत्यादी पदाधिकारी मेहनत घेत होते। या सर्वांचे युवा नेते शुभम संभाजी लोखंडे यांनी आभार मानले। येत्या काळात या महोत्सवाला आणि सांगली जिल्हा विकास संघाला सहकार्य मदत करण्याचे आश्वासन फलोत्पादन मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांनी दिले आहे। अभिनेते फैजल खान यांनी या कार्यक्रमाची स्तुती केली आहे। या दोन्ही मान्यवरांनी आयोजन श्री संभाजी लोखंडे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आणि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। सांगली के किसानों के लिए मैं ये कहूँगा कि श्री संभाजी लोखंडे अच्छा काम कर रहे हैं और उनको आगे बढ़ा रहे हैं, उनको एक प्लेटफॉर्म दे रहे हैं ताकि वो लोग भी यहाँ आएँ और अपना जो फल फ्रूट है वो और बेचें और उनको भी प्रगति हो उनकी। तो संभाजी लोखंडे बहुत अच्छा काम कर रहे हैं सांगली के लिए और सांगली के हर फार्मर को मैं मुबारकबाद देना चाहूँगा कि वो आगे बढ़ें और मेहनत करें और अच्छा फल फ्रूट उगाएं और सबको खिलाएं। मी अभिनंदन करतो आमचे संभाजी लोखंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे विभाग प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना सगळ्यांचंच की बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा इथे सांगली द्राक्ष महोत्सव, फळ महोत्सवाचा हा कार्यक्रम आणि बचत गटांसाठी इथे जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जेणेकरून की आपल्या ग्रामीण भागातल्या महिला असतील, पुरुष असतील, जो काय आपला माल पिकवता तो मुंबईला येऊन त्याचं बाजार विक्री व्हावी यासाठी गेले 5-6 वर्ष हा संभाजी इथे हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। त्यांनी मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि खास करून बाळासाहेबांना 100 वर्ष झालीत शताब्दीच्या ह्याच्यात महोत्सवात आणि त्याचं आयोजन इथे केलेलं आहे। त्यांचे विभाग प्रमुख अविनाश असेल, त्यांच्या महिला आघाडीच्या आमच्या महिला विभाग प्रमुख वैतीताई असतील, शाखा प्रमुख असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि खास करून संभाजीला धन्यवाद देतो की आपल्या सांगलीवरून एवढं लांबून लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे। आज आम्ही पाहिलं गावठी आयुर्वेदिक औषधं, गावठी घरगुती पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि वेगवेगळे की जेणेकरून वस्तुस्थिती की आजच्या काळामध्ये ते लोकांना आवश्यक बाब आहे ते त्यांनी इथे आणलेलं आहे। मी धन्यवाद देतो। आमची एक महिला आलेली आहे आटपाडीवरून की नक्कीच तिने जे काय पदार्थ इथे लावलेले आहेत त्याची वाखाणणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेवाल्यांना धन्यवाद देतो। सांगली विकास संघ अध्यक्ष आणि आयोजक आमचे मित्र श्री संभाजी लोखंडे यांच्या नेतृत्वामध्ये आज हा कित्येक वर्ष या ठिकाणी चेंबूर येथे हा द्राक्ष फळ महोत्सव आणि त्याचबरोबर बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य देऊन त्यांचे स्टॉल्स असा एक भव्य दिव्य हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। चेंबूर एम वॉर्ड जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलाव या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे। आजच्या या 4थ्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे फल उत्पादन मंत्री माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हे कार्यक्रम आपण जे या प्रकारे मुंबईमध्ये शहरामध्ये घेत असतो त्याच्यामुळे ज्या आपल्या जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचे जे उत्पन्न तयार होतं, द्राक्ष आहेत, डाळिंब आहेत, त्याचप्रमाणे कोकणामधील देखील या ठिकाणी कोकम आहे आणि बचत गटांचं त्यांचं गृहोपयोगी उद्योग जे आहेत त्या सगळ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचं कार्य या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये होत असतो। तर ह्यांना मोठं प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी मंत्रिमहोदयांनी उपस्थित राहून केलेलं आहे। या कार्यक्रमाला संपूर्णपणे सहकार्य हे आमचे शिवसेनेचे सरचिटणीस, आमचे सगळ्यांचे खासदार माननीय श्री राहुल शेवाळे साहेब यांचं लाभलेलं आहे। त्यांच्यामुळेच ही जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी मोठात मोठा करण्याचा जो आमचा मानस आहे त्याच्या माध्यमातून शिवसेनेचं संपूर्ण पाठबळ तर आहेच आणि संभाजी लोखंडे यांनी देखील आजचं हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून आमचे शिवसेनेचे मुख्य नेते
उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघताय की ह्या कार्यक्रमाला देखील आपल्या वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे या जन्मशताब्दी वर्ष अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे. म्हणजे हा कार्यक्रम अतिशय सामाजिक उपक्रम म्हणून आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मदत म्हणून हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम ठरलेला आहे. आणि आज जसं या ठिकाणी भरत शेठ यांनी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंतजी हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम अधिक मोठा करण्याचा मनसुबा या ठिकाणी सर्व सांगली विकास संघाचे पदाधिकारी आणि त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र संभाजी लोखंडे यांनी बोलून दाखवलेले आहे. या ठिकाणी व्यापारी सेलचे लक्ष्मण कोठारी जे आहेत ते देखील चेंबूरचे आहेत, त्यांचं देखील सहकार्य आहे. आमचे दीपक महेश्वरी जे आहेत त्यांचं देखील सहकार्य आहेत. आमची शिवसेनेची महिला आघाडी या ठिकाणी असलेले आमच्या सुनीताताई वैती त्यांच्याबरोबरचे सर्व पदाधिकारी, शिवसेना युवासेना सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि या सर्व शेतकऱ्यांच्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद. सांगली जिल्हा विकास संघ आयोजित द्राक्ष आणि फळं महोत्सव महिला बचत गटाचं प्रदर्शन यंदाचं 8वं वर्ष आहे आणि यंदाचं 8वं वर्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांनी हजेरी लावली. सर्व स्टॉलधारकांना त्यांनी भेटी दिल्या. आमच्या आयोजक जे आम्ही सांगली संघटनेचे सर्व पदाधिकारी आहे, मी स्वतः आहे, आम्हा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं की याची पुढचे गोडधोड पुढची राजनीती तुम्ही करत असणाऱ्या कामामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असेल त्या ठिकाणी आम्ही सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. तुमचं काम चांगलं आहे आणि या चांगल्या कामाला शासन आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बरोबर असू असं त्यांनी आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सन्माननीय अविनाजी राणे असतील, आमच्या वैतीताई असतील, दीपक महेश्वरी जे आहेत, लक्ष्मण कोठारी जे आहेत, आमच्या त्या ताई आहेत, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सांगली जिल्हा विकास संघाचे सर्व पदाधिकारी आहेत. आमच्या महिला अध्यक्ष कांचन माने आहेत, अशोक मिसाळ आहेत, पोपट खरात आहेत व सर्व उपस्थित असणाऱ्या महिला यांनी या उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि हा उत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा झालेला आहे. या कामाला सुरुवातीपासून जो 2018मध्ये याचं उद्घाटन झालं ते उद्घाटन सन्माननीय राहुल शेवाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचं उद्घाटन झालं आहे आणि याला वेळोवेळी ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी जे काही प्लॅनिंग असेल जे काही मार्गदर्शन असेल ते सन्माननीय राहुल शेवाळे यांचं मोठं मार्गदर्शन याला मिळालेलं आहे. या भागाचे आमदार तुकाराम कातेसाहेब या ठिकाणी वेळोवेळी मदत करत असतात. असा हा बाळासाहेबांना वंदनीय शिवसेना प्रमुखांना आवरून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. अत्यंत चांगला कार्यक्रम झाला आहे. मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा विकास संघाच्या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले राहुल शेवाळे साहेब शिवसेनेचे उपनेते यांच्या सहकार्यानं आम्ही इथे आज द्राक्ष आणि फळ महोत्सव भरवण्यात आला आहे. त्याच्यानंतर आपले बाळासाहेबांचे 100वी जनशताब्दी हे महाराष्ट्राचे आपले लाडके नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शब्दांच्या नंतर आपण आज बाळासाहेब ठाकरे साहेबांची जनशताब्दी ह्याचे कार्यक्रम मुंबई जगभरात करण्यात यावेत असं एक आदेश त्यांचा होता. त्या आदेशाचं पालन करून शेवाळे साहेब आणि सांगली जिल्हा विकास संघ यांच्या माध्यमातून आज इथं आम्ही द्राक्ष व फळ महोत्सव भरवला आहे. तसंच बचत गटाच्या काही महिलांना स्टॉल दिले आहेत. असंच आज आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी भरत गोगावले शेठ इथे येऊन गेले. शिवसेनेचे अविनाश राणे साहेब होते, संघटनेचे अध्यक्ष संभाजी लोखंडे साहेब होते आणि तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि सांगली जिल्हा विकास संघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी आमच्या सगळ्यांच्या एका निष्ठेने किंवा आमच्या सगळ्याच्या मदतीने हा आम्ही उपक्रम पूर्ण चांगलापणे राबवत आलेला आहे. आणि BMCचे अधिकारी, आमचे पोलीस अधिकारी, RTOचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी यांच्या सहकार्याने पण आम्हाला सपोर्ट केल्यामुळे सर्वांचं मी धन्यवाद मानते आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.